स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. धोंडाचा महिना चालू आहे. अधिक महिना ज्याला आपण मलमास, पुरुषोत्तम मास अशा विविध नावाने ओळखले जाते. या महिन्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक तिथी महत्त्वाची आहे. पण त्यातल्या त्यात अधिक महिन्यामध्ये जेव्हा एकादशी येते तेव्हा दूध शर्करा योग निर्माण होतो. कारण मुळात तर संपूर्ण अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आणि त्यातल्या त्यात एकादशीला सुद्धा आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतो. एकादशी सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या कमला एकादशीला येणाऱ्या 27 मे 2026ला कमला एकादशी आहे आणि या कमला एकादशीचं अवचित साधून पूजा कशी करावी, दान धर्म कर्म कसे करावे, कारण या दिवशी केलेल्या सेवेचे तुम्हाला अनंतपटीने फळ मिळणार आहे. या दिवशी जे काही उपाय करणार आहे त्याचं फळ सुद्धा तुम्हाला अनंतपटीने मिळणार आहे. तर आता आपण सेवेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करावं, सूर्याला अर्घ्य द्यावा आणि ओम गृही सूर्याय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. त्याच्याबरोबर आपल्या घरात बाळकृष्णांची मूर्ती असेल, प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बालाजींची मूर्ती असेल, त्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. अभिषेक करायचा तर अभिषेक करत असताना किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. यापैकी कुठलीही मूर्ती असेल तरी मूर्तीवर अभिषेक करावा, पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सूक्तमचं आपल्याला पठण करायचं आहे. 16 वेळा केलं तर सोन्याहून पिवळं, कारण या दिवशी जेवढी जास्त सेवा कराल तर तेवढं जास्त पटीने फळ मिळणार आहे. त्या काही 10-12 दिवसामध्ये तुम्हाला काही सेवा करणं नाही शक्य झालं तरी एकादशी चुकवायची नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच या दिवशी व्रत करावं. ज्या पद्धतीने एकादशीचं व्रत करत होतो, ज्यांची कायमची एकादशी आहे तर त्यांचं तर अर्थात म्हणजेच तर आपली तर ती सेवा घडणारच आहे. त्यातल्या त्यात भगवान विष्णूंच्या मूर्तीवर, बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला पुरुषोत्तमचा अभिषेक करायचा आहे. पुरुषोत्तम म्हणावं, संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा. अभिषेक एकदा ज्यांना शक्य होईल ना तर त्यांनी एकदा म्हणावं. ज्यांना 16 वेळा करणं शक्य होईल ना त्यांनी 16 वेळा म्हणावं. ज्यांना पुरुषोत्तम म्हणणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करू शकता. हे करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यावी, त्याच्याबरोबर ती जागेवर ठेवावी. याच दिवशी विष्णू सहस्त्रनामावली भगवान श्री हरी विष्णूंचे 1000 नावे घेऊन, नाहीतर मग 108 ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा मंत्रजप 108 वेळा करावा. आणि तुळशीचं अर्चन म्हणजेच काय की बाळकृष्णांना, भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्ण आहे, त्याच्याबरोबर प्रभू श्रीराम असेल किंवा ज्यांच्याकडे फोटो आहे बाळकृष्णांचा किंवा श्रीरामांचा किंवा भगवान विष्णूंचा तर त्यांना तुळशीचं अर्चन करावं. म्हणजे काय, तुळशीचं पत्र अर्पण करावं. एकादशीला तुळस तोडायची नाही आहे, आदल्या दिवशी विकत आणायची आहे. किंवा खरं तर महिलांनी कधीही तुळस तोडू नये. तुमच्याकडे भरपूर तुळस असेल तर मग कोणाकडून तरी तोडून घ्या. तर कुठल्या कार्यासाठी तुम्ही तुळस तोडत आहात अशी ही प्रार्थना करावी. स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये. सगळ्यांना माहिती आहे एकादशीला तुळस तोडायची नाही आहे. आपल्याला एक जरी तुळशीपत्र असेल ना तरी ते भगवान श्रीहरी विष्णूंना ते अर्पण करावं. आणि विष्णू सहस्त्रनामावली किंवा ज्यांना विष्णू सहस्त्रनामाचं, ज्यांना भगवान विष्णूंचे 108 नावे माहिती असेल तर त्यांनी ते म्हणावे. ज्यांना नाही शक्य होत, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा मंत्रजप करून तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. या दिवशी ना 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करावं. मग तुम्ही रात्रीची सेवा करा किंवा मग दिवसभरात तुम्ही एकाच वेळेत बसून मग 21 वेळा तुम्ही पठण करू शकता. पण ज्यांना काही कारणाने आम्हाला नाही 21 मिनटं एवढं बसू शकत नाही, मग आम्ही काय करू शकतो तर मग त्यांनी काय करायचं आहे तर सकाळी 7 वेळा, दुपारी 7 वेळा किंवा मग रात्री 7 वेळा असं टप्प्यात 3 वेळा 3दा व्यंकटेश स्तोत्रम पठण करून 21 वेळा तुमचं पठण म्हणजेच काय की एक मंडल तुमचं होईल. एक मंडल कधी होतं, जेव्हा 21 वेळा आपण पठण करतो ना. मग तुम्ही लगातार केलं तरी चालेल किंवा मग रात्री 12ची सेवा केली तरी सोन्याहून पिवळं. पण नक्कीच तुम्ही जसं जमेल तर तसं वाचण्याचा प्रयत्न करा. गीतेचा 15वा अध्याय चुकवायचा नाही आहे. तर गीतेचा 15वा अध्याय नाही तुम्हाला काही झालं आणि खरं गीतेचा 15वा अध्याय पठण करून आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे. कितीही प्रकार पितृदोष असेल तुमच्या, कितीही या 10-12 दिवसामध्ये काहीही सेवा नसेल झाल्या आणि तुम्ही माहेरी जरी असाल, तुम्ही कुठल्याही गावी असाल तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. कारण अधिकम अधिककस्य तो दिवस एवढा महत्त्वाचा असणार आहे एकादशीचा. किती सेवा करू आणि किती नाही. आणि अर्थात मासिक धर्म आला किंवा सुतक आलं, विटळ आला तर मग आपल्याला सेवा नाही करता येणार. पण
जर तुमचं चांगलं असेल ना तर तुम्ही माहेरी पण संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता. एकादशीला दान करणं किंवा म्हणतो ना म्हणजेच चांगल्या शुद्ध ठिकाणी जाऊन आंघोळ करणं या गोष्टीला महत्त्व आहे. दान, तप, साधना या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवसभरात शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. नाही शक्य होत ना तर श्रवण तरी करावं. पण या दिवसभरात ज्यांना मासिक धर्म आलेला आहे त्यांनी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून मंत्रजप करावा की जेणेकरून आपल्याकडून भगवान विष्णूंची काही ना काही सेवा तरी आवर्जून होईल. आणि ज्यांचं सगळं चांगलं आहे ना तर त्यांनी ठरवावं की आता सकाळी वेळ आहे, दुपारी वेळ आहे तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करावं. तर 14 अध्याय असणार आहेत त्याच्यामध्ये, आणि जे 14 अध्याय आहेत ना तर ते एका बैठकीत वाचले तर सोन्याहून पिवळं. एकाच बैठकीत बसावं. तुम्हाला साधारण 2 ते 2.5 तास लागणार आहेत. पण या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्रमचं पठण केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही पुरुषोत्तम पठण करू शकता. तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा मग प्राकृतमध्ये म्हणा. त्याच्याबरोबर गीतेचा 15वा अध्याय ज्याला पुरुषोत्तम योग असं सुद्धा म्हणतात याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. मैत्रिणींनो, दिवसभरात तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने सेवा करू शकता. भगवान विष्णूंची सेवा 12 ते 12:30 मध्ये तुम्ही करू शकता. ज्यांना शक्य आहे ना दुपारी सेवा करणार त्यांनी दुपारी करा. अगदी दूध शर्करा योग आलेला आहे आणि याचाच अवचित साधून जेवढी जास्त सेवा होईल ना तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. ताई, आम्हाला एकादशी आहे, आम्हाला सत्यनारायण करायचं आहे. काय होईल, सत्यनारायण तसंच करायचं आहे. फक्त बाळकृष्णांना जो शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो तो शिऱ्याचा नैवेद्य न दाखवता तुम्ही खडीसाखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवला तरीही हरकत नाही. या पद्धतीने जसं होईल तसं करण्याचा प्रयत्न करा. पण एकादशीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी आणि मेन म्हणजे आपल्याला मनशांती मिळते की आज एकादशी होती, माझ्याकडून व्रत वैकल्य नाही झालं तरीसुद्धा मी सेवा केली. कारण तुम्हाला जर गोळ्या आहेत किंवा मग तुम्हाला खाणं अनिवार्य आहे तर उपवास नाही केला तरी चालेल. पण एकादशी असल्यामुळे आणि अधिक मास असल्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन करावं. एकादशीच्या दिवशी चांगलं बोलावं. आपल्याकडून कोणाचं मन दुखवणार नाही किंवा मग आपण कोणाला दुखवणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पद्धतीने आपल्याला एकादशी साजरी करायची आहे. अधिकम अधिकस्य, जेवढी जास्त सेवा जमेल ना तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा एकमेव असा दिवस आहे की या दिवशी तुम्ही राहिलेल्या 10 दिवसाची सेवासुद्धा तुम्ही एका दिवसात सगळ्या सेवा करून त्याचा अवचित साधू शकता. मनात कुठेतरी गिल्ट राहतं ना की या 10 दिवसामध्ये जरी माझ्याकडून काही सेवा नाही झाल्या तरी उर्वरित जे काही दिवस आहेत तेवढं मी करणार आहे. एकादशीचं अवचित झालं, भगवान श्री हरी विष्णूंची सगळ्या सेवा कराव्या. जसं मी तुम्हाला सांगते ते सगळ्या जगाचं पालन करतात, ते सगळ्या जगाचं दुःख दूर करतात. ते तुमचं माझं दुःख का नाही दूर करणार, ते आपलं पालन का नाही करणार, ते आपलं संरक्षण का नाही करणार, ते आपल्याला यातून बाहेर का नाही करणार. तुम्ही जसे आहात, जिथे आहात तिथून तुम्ही सेवा करा. इकडेच तिकडेच ताई असंच काही नाही. तुम्ही जिथे आहात ना, माहेरी आहात, मला सेवा करायची आहे किंवा तुम्ही ह्याच हेतूने सेवा करताना तेव्हा ती सेवा खरं तर परमेश्वराकडे चरणी त्यांच्या लीन होते. कारण देवाला काय पाहिजेला आहे, तुमचा भाव पाहिजेला आहे आणि तुमचा वेळ पाहिजेला आहे. बाकी परमेश्वराला तुमच्याकडून काही नको आहे. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.